आपल्या शरीरातील ब्लड सिरममध्ये बरेचसे असे फ्री सर्क्युलेटिंग अँटीबॉडीज असतात, तर ते डिटेक्ट कसे करतात ते आज आपण बघणार. नमस्कार, नंदा राऊत ब्लॉगमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण घेत आहोत इनडायरेक्ट कुम टेस्ट. तर इनडायरेक्ट कुम टेस्टमध्ये आपल्याला काय पाहिजे असते? इनडायरेक्ट कुम टेस्टमध्ये आपल्याला पाहिजे पेशंट सिरम सॅम्पल, कुम सिरम, अँटी ह्युमन ग्लोबुलिन. कुम सिरालाच अँटी ह्युमन ग्लोबुलिन असे पण म्हणतात. आणि तिसरं आपल्याला आणि महत्त्वाचं घटक आहे सलाईन वॉश ओ सेल. सलाईन वॉश केलेले आपल्याला ओ सेल पाहिजे आहे. सलाईन वॉश का करतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओ सेलला आपल्याला वॉश करायचं. सेलमध्ये काय असतं, ओ सेल जे आपण घेत आहोत म्हणजेच प्लाझ्मा किंवा त्यामध्ये सिरम जर असेल तर त्यामध्ये अँटीबॉडीज असेल. आपल्याला इथे कुठलेच अँटीबॉडीज पाहिजे नाही, फक्त अँटीजन पाहिजे. सेलवर जर अँटीजन असेल ते आपल्याला अँटीजन पाहिजे, म्हणून आपल्याला सलाईन वॉश आरबीसीस घ्यायचे असतात. ओ सेल आरबीसीस घ्यायचे आहे इथे. आता आपण इनडायरेक्ट कुम टेस्ट कशी करतात ते बघूया. तर इनडायरेक्ट कुम टेस्टसाठी आपण जे पेशंट सिरम सॅम्पल घेतलेला आहे आणि हे ओचे सेल, आधी एका ट्यूबमध्ये ओचे सेल घ्यायचे. या ट्यूबमध्ये 5% सस्पेन्शन असलेले ओचे सेल घ्यायचे. त्यामध्ये किती घ्यायचे? 5% सस्पेन्शन घ्यायचं आहे आपल्याला. सस्पेन्शन घ्यायचं ओ सेल किती घ्यायचं? 100 मायक्रोलिटर. 100 मायक्रोलिटर आपण याच्यामध्ये 5% सस्पेन्शन असलेले ओ सेल घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पेशंट सिरम सॅम्पल. यामध्ये आपण टाकू पेशंटचं सिरम सॅम्पल. यामध्ये आपण टाकणार पेशंटचं सिरम सॅम्पल. किती टाकणार? सेम क्वांटिटी 100 मायक्रोलिटर. 100 मायक्रोलिटर यामध्ये पेशंटचं सिरम सॅम्पल आणि प्लस 5% सस्पेन्शन असलेले ओचे सेल घेणार. तर आता इथे ओचे सेल आहे. इथे ओवर तर कुठल्या अँटीजन राहते. जर याच्या आधीचमध्ये कुठल्या अँटीबॉडीज या सिरममध्ये काय राहतात? अँटीबॉडीज राहतात. अँटीबॉडीज या ओ सेलवर जे अँटीजन असेल तिथे जाऊन ह्या चिकटतील. त्याकरता आपल्याला हे ओचे सेल घ्यावे. पण ओवर कुठलेच अँटीजन नसतात. आता याला द्यायचं असते 1 तासाचं इंक्युबेशन. याला द्यायचं 1 आवर्स इंक्युबेशन द्यायचं आहे. याला इंक्युबेट करायचं 1 आवर्स करता. ठीक आहे, याला 1 आवर्स करता इंक्युबेट. आता हे इंक्युबेशन झाल्यानंतर 1 तासाचं इंक्युबेशन झाल्यानंतर हे जे आहे, जे आपण 5% ओचे सेल आणि पेशंटचं सिरम घेतलेलं आहे, याला आपण वॉश करणार. 3 टाइम्स सलाईन वॉश देणार. याला आपण सलाईन वॉश देणार. याला 3 टाइम सलाईन वॉश करणार. आता तुम्ही विचार करणार की आपण पेशंटचं सिरम टाकलेलं आहे आणि ते ओचे सेल आहे. आता हे केल्यानंतर तर सिरम वॉश आउट होऊन जाणार. हो, वॉश आउटच करायचं आपल्याला सिरम, कारण सिरमवर जे अँटीबॉडीज आहेत ते या सेलला जाऊन चिकटतील. आपल्याला तेच पाहिजे. आता हे 3 टाइम वॉश केल्यानंतर जे आपल्याला सेल मिळतात, आपल्याला नुसते सेल मिळतील. इथे हे जे सेल मिळतील खाली, याचं सुपरनेटेंट आपण फेकून देत असतो सलाईन वॉश झाल्यानंतर. मग जे खाली सेल मिळणार, या सेलमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 2 ड्रॉप AHG. यामध्ये आपल्याला 2 ड्रॉप AHG सोल्युशन ऍड करायचं आहे. म्हणजेच कुम सिरा. आपल्याला याच्यामध्ये कुम सिरा ऍड करायचा आहे. आता इथे कुम सिरा ऍड केल्यानंतर याला आपण 15 मिनिट्सचं इंक्युबेशन देतो. याला 15 मिनिट्सचं इंक्युबेशन द्यायचं. नंतरची प्रोसिजर होण्याकरता, त्यांच्यामध्ये रिॲक्शन घडण्याकरता आपण त्यांना 50 मिनिट्सचं इंक्युबेशन देतो. आता जर इथे कुठला अँटीजन असेल, हे जे यामध्ये फ्री फ्लोटिंग अँटीबॉडीज असेल, ती इथल्या अदर्स अँटीजन असलेल्या याला ते चिकटतील आणि AHG टाकल्यानंतर तिथे एक कॉम्प्लेक्स फॉर्म होईल.
इथे एखादा कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. जर पॉझिटिव्ह असेल तर इथे तुम्हाला क्लम्प दिसते. 15 मिनिट्स इन्क्युबेशन झाल्यानंतर जर आपण त्याला सेंट्रीफ्यूज करू तर सेंट्रीफ्यूज केल्यानंतर आपल्याला असे क्लम्प्स याच्यामध्ये सेंट्रीफ्यूज केल्यानंतर तर बटनच फॉर्म होते. आपण याच्यामध्ये आपल्याला इथे क्लम्प्स दिसतील. जर 50 मिनिट जर याच्यामध्ये अदर्स अँटीबॉडीज असेल तर इथे आपल्याला क्लम्प्स फॉर्म होताना इथे तुम्हाला आढळतील. आता हे जे आहे इथे क्लम्प्स हे तुम्हाला नेकेड आयनी पण दिसू शकतात किंवा तुम्हाला हे मायक्रोस्कोपीने बघावं लागेल. याला सेंट्रीफ्यूज केल्यानंतर इथे बटन्स फॉर्म होत असतो. सेंट्रीफ्यूज केलं याला सेंट्रीफ्यूज केलं की इथे असा बटन फॉर्म होतो. त्यावरून सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कळते. जर पॉझिटिव्ह असेल तर इथे क्लम्प फॉर्म होतील आणि जर इनडायरेक्ट टूम टेस्ट ही निगेटिव्ह असेल तर तिथे क्लम्प फॉर्म होणार नाही. ते कसं दिसेल की पॉझिटिव्ह आहे. या पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला ही पॉझिटिव्ह टेस्ट आहे आणि निगेटिव्ह कशी दिसणार तुम्हाला युनिफॉर्म हे पूर्ण असं सोल्युशन इथे युनिफॉर्म असं पूर्ण सोल्युशन मिळेल. ही झाली निगेटिव्ह टेस्ट. तर आता ही टेस्ट पॉझिटिव्ह कुठल्या केसेसमध्ये होते. आता आपण इनडायरेक्ट टूम टेस्ट कशासाठी करतो ते बघूया. इनडायरेक्ट टूम टेस्ट आपण डिटेक्शन अनएक्सपेक्टेड अँटीबॉडीज इन द रेसिपिएंट सीरम बिफोर ट्रान्सफ्युजन. एखाद्या पेशंटला आपल्याला ब्लड द्यायचं आहे तर ब्लड देताना त्या पेशंटच्या सिरममध्ये कुठले अदर्स अँटीबॉडीज तर आहे नाही हे बघण्यासाठी आहे की नाही हे बघायसाठी आपल्याला ही टेस्ट इथे करावं लागते. म्हणजेच क्रॉस मॅच आपण करताना इनडायरेक्ट टूम टेस्ट आपण करत असतो. आता दुसरं ऑफ मॅटर्नल अँटीबॉडीज दॅट कॉज एचडीएम. एचडीएम ह्युमॅनिटिक डिसीज इन द न्यूबॉर्न. आता ही बेबीला इम्युनिटिक डिसीज न्यूबॉर्न बेबीला होऊ शकतो का हे डिटेक्ट करायसाठी त्या मदरची इन प्रेग्नन्सी ही टेस्ट केली जाते. त्या मदरची म्हणजेच ती जेव्हा ANC असते तेव्हा ही टेस्ट आपण तेव्हा करत असतो. आता आपण मागे डायरेक्ट टूम टेस्ट आणि आता आपण इनडायरेक्ट टूम टेस्ट पण बघितलेला आहे. डायरेक्ट टूम टेस्ट मध्ये आपण RBCs यूज केल्या होत्या. इनडायरेक्ट टूम टेस्ट मध्ये आपण सिरम यूज. आता डायरेक्ट टूम टेस्ट आणि इनडायरेक्ट टूम टेस्ट या दोन्ही याच्यामधला मी फरक तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट टूम टेस्ट मध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या RBCs ला चिकटल्या आहेत का ते बघायसाठी डायरेक्ट टूम टेस्ट करण्यात येते. आणि इनडायरेक्ट टूम टेस्ट कशासाठी करतात तर RBCs ला चिकटण्याच्या अगोदर त्या सिरम मध्ये त्या सर्क्युलेट होत आहे का त्या अँटीबॉडीज डिटेक्ट करायसाठी इनडायरेक्ट टूम टेस्ट करण्यात येते. तर इनडायरेक्ट टूम टेस्ट ही जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये करण्यात येते. इनडायरेक्ट टूम टेस्ट ही प्रेग्नन्सीमध्ये करण्यात येते किंवा पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन होण्याच्या अगोदर करण्यात येते. आणि डायरेक्ट टूम टेस्ट ट्रान्सफ्युजन केल्यानंतर जर रिॲक्शन आली तेव्हा आपण डायरेक्ट टूम टेस्ट करतो. किंवा एखाद्या बेबीला एचडीएम ह्युमॅनिटिक डिसीज झाला तो मदर्सच्या अँटीबॉडीजमुळे झालेला आहे का तिला इम्युनिटिक डिसीज झालेला आहे त्याचं कॉज काय हे डिटेक्ट करायसाठी डायरेक्ट टूम टेस्ट केली जाते. तर मला वाटते तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला नक्कीच असेल. तर आता आपण याचं प्रॅक्टिकल इनडायरेक्ट टूम टेस्टचं प्रॅक्टिकल करत आहोत. तर इनडायरेक्ट टूम टेस्टसाठी आपल्याला काय लागतं पेशंटचं सॅम्पलमधून आपण हे सिरम सेपरेट काढलेलं आहे. प्लेन सॅम्पल लागतं त्याला कारण की आपल्याला इनडायरेक्ट टूम टेस्टसाठी सिरम यूज करायचं असते. तर सिरम लागतं कुम्बसिरा AHG अँटी ह्युमन ग्लोबुलिन. कुम्बसिरा आपल्याला याकरता लागत असतो. तसेच त्याला O पॉझिटिव्हचे जे मी 3 टाईम वॉश करून ठेवलेलं O पॉझिटिव्हचे सेल जे मी 3 टाईम वॉश केलेलं आहे आणि त्याचं 10% सोल्युशन मी इथे बनवून ठेवलेलं आहे. तर आता ही टेस्ट कशी करायची आता आपण बघूया. एक ट्यूब घ्यायची. या ट्यूबमध्ये आता इथे 100 मायक्रोलिटर हे जे 10% सोल्युशन बनवलेलं आपण ओच्या सेलचं हे आपण यामध्ये 100 मायक्रोलिटर यामध्ये घेणार.
ठीक आहे. परत यामध्ये आपल्याला आता घ्यायचं आहे, यामध्ये आपल्याला हे आपण 100 मायक्रोलिटरपेक्षा जास्तच घेतलेलं आहे मी ते सेल. आता तेवढंच आपल्याला सिरम पण घ्यायचं आहे, पेशंटचं सिरम आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. नवीन टिप्स लावलेली आहे मी. यामध्ये आपल्याला पेशंटचं सिरम 100 मायक्रोलिटर आपल्याला पेशंटचं सिरम टाकायचं आहे. आता हे याला 1 तासाचं इन्क्युबेशन दिलेलं आहे. आपण जे ओचे सेल आणि पेशंटचं सिरम जे घेतलं होतं, 10% ओचे सेल घेतले होते 100 मायक्रोलिटर, त्याच्यामध्ये आपण पेशंटचं सिरम टाकलं होतं 100 मायक्रोलिटर. त्याला 1 तासाचं इन्क्युबेशन दिलं. त्यानंतर असे हे खाली सेल सेटल डाऊन झाले. तर आता याला आपल्याला 3 टाईम, या सेलला आपल्याला 3 टाईम वॉश करायचं आहे. आता आपण याला 3 टाईम वॉश करूया. आता याला आपण 3 टाईम वॉश केलेलं आहे. 3 टाईम वॉश केल्यानंतर आपल्याला हे असं इथे सोल्युशन मिळेल. याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, आपल्याला टाकायचं आहे हे AHG, अँटी ह्युमन ग्लोबुलिन. आपल्याला यामध्ये AHG टाकायचं आहे. AHG किती टाकायचं, 1 ड्रॉप आपण AHG टाकायचं. सेम क्वांटिटी दोन्ही टाकायचं. मी AHG मग यामध्ये टाकायचं. AHG टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं, असं मिक्स करायचं. मिक्स करून याला परत 15 मिनिटाचं इन्क्युबेशन द्यायचं आहे. याला मिक्स करून आपल्याला 15 मिनिटाचं इन्क्युबेशन द्यायचं आहे. 15 मिनिटाचं आपण याला इन्क्युबेशन देऊ. 15 मिनिटाचं इन्क्युबेशन झाल्यानंतर याला 1 मिनिट सेंट्रीफ्यूज करू. सेंट्रीफ्यूज केल्यानंतर आपण याची मायक्रोस्कोपी बघूया. ही आहे इनडायरेक्ट होम टेस्टची स्लाईड आपण इथे लावलेली आहे. आता आपण त्याचा रिझल्ट बघूया. हा आहे त्याचा रिझल्ट. आता इथे सेल असे सेपरेट दिसत आहे. स्क्रीनवर तर पूर्ण सेपरेट दिसत आहे. त्यामुळे हे जे सॅम्पल आपण घेतलं होतं हे पूर्णपणे निगेटिव्ह आहे. आपण सेल पण फिरून बघूया, थोडंसं स्लाईड फिरून इथे सगळीकडे सेपरेट दिसत आहे. त्यामुळे हे क्लिअर करते थोडं. हे जे सॅम्पल होतं ते इनडायरेक्ट टेस्टसाठी निगेटिव्ह आहे.